नमस्कार मित्रांनो, माझं नाव करण आणि मी स्वागत करतोय तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल फूडटेकमध्ये. तर चला तर मित्रांनो नमस्कार, चालू करूया आजच्या आपल्या टॉपिकला. आणि आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे पाश्चरायझेशन मेथड्स, प्रिन्सिपल आणि टाईप्स. म्हणजे पाश्चरायझेशन बेसिकली जे फूड प्रोफेशनल्स आहेत त्यांना सगळ्यांना माहीत असेल मित्रांनो की पाश्चरायझेशन म्हणजे शब्द तरी ऐकला असाल तुम्ही की पाश्चरायझेशन करतो आपण, पाश्चरायझेशन असं, पाश्चरायझेशन तसं. तर तेच पाश्चरायझेशन आज आपण बघणार आहोत की पाश्चरायझेशन म्हणजे काय, त्याचं प्रिन्सिपल काय आहे आणि किती टाईपचे पाश्चरायझेशन आहे. म्हणजे पाश्चरायझेशनचे पण वेगवेगळे टाईम अँड टेम्परेचर कॉम्बिनेशन आहे. तर ते सर्व डिटेल आजच्या टॉपिकमध्ये आपण कव्हर करणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो चालू करूया पाश्चरायझेशनच्या डेफिनेशनपासून. तर डेफिनेशन काय ती बघा. द हिटिंग ऑफ फूड प्रोडक्ट टू अ स्पेसिफिक टेम्परेचर फॉर अ स्पेसिफाईड पिरियड ऑफ टाईम फॉर किलिंग पॅथोजेनिक मायक्रोब्स ड्युरिंग द हीट ट्रीटमेंट प्रोसेस. बरोबर. पाश्चरायझेशन एक हीट ट्रीटमेंट मेथड आहे, म्हणजे हीट प्रिझर्वेशन आहे, ज्याच्यामध्ये आपण आपल्या बेसिकली लिक्विडसाठी आपण यूज करतो मित्रांनो. त्या लिक्विडला आपण स्पेसिफिक टेम्परेचरला हीट करतो एक ठराविक टायमासाठी. त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये जे पॅथोजेनिक, म्हणजे तुम्हाला माहिती आहे पॅथोजेनिक म्हणजे डिसीज कॉझिंग मायक्रोब, म्हणजे ज्यांच्यामध्ये कॅपेबिलिटी आहे डिसीज कॉज करण्याची, अशा पॅथोजनला किंवा बॅक्टेरियाला आपण किल करण्यासाठी हे करतो मित्रांनो. म्हणजे पाश्चरायझेशन एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण आपल्या प्रोडक्टला एक स्पेसिफिक टेम्परेचरला एक स्पेसिफिक टायमासाठी हीट करतो. तर हीट कशासाठी करतो, तर त्याच्यामध्ये जे पॅथोजेनिक मायक्रोब्स आहेत त्यांना किल करण्यासाठी. आणि एक ही हीट ट्रीटमेंट आहे मित्रांनो. याच्यामध्ये हे प्रिझर्वेशनमध्ये पण येतं मित्रांनो. फूड प्रिझर्वेशनमध्ये एक टाईप आहे ज्याच्यामध्ये प्रिझर्वेशन ऑफ फूड बाय हीट, त्याच्यामधला हा एक इम्पॉर्टंट मेथड आहे मित्रांनो पाश्चरायझेशन. एक डेडिकेटेड व्हिडिओ आहे मित्रांनो आपला फूड प्रिझर्वेशन अँड इट्स मेथडचा, तो तुम्ही बघू शकता. खूप भारी व्हिडिओ आहे मित्रांनो. तुम्हाला क्लिअर कट आयडिया भेटून जाईल की किती मेथड्स आहे, किती टाईपनं आपण फूडचं प्रिझर्वेशन करू. तर चला मित्रांनो पाश्चरायझेशनवर फोकस करूया. पहिला पॉईंट काय तो बघूया. द प्रोसेस ऑफ पाश्चरायझेशन वॉज नेम आफ्टर लुईस पाश्चर. म्हणजे ही जी पाश्चरायझेशन प्रोसेस आहे त्याला सगळ्यात पहिले कोणं डेमॉन्स्ट्रेट केलं होतं, लुईस पाश्चरने. आणि ते त्यानं वाईनसोबत डेमॉन्स्ट्रेट केलं होतं की आपण जर हीट केलं आपल्या वाईनला तर त्याची जी शेल्फ लाईफ आहे ती जास्त होते मित्रांनो, लुईस पाश्चरने. तर या डेमॉन्स्ट्रेशनमुळेच आपली जी मेथड आहे त्याला काय नाव दिलं आहे, पाश्चरायझेशन. नेक्स्ट पॉईंट काय आहे. द पाश्चरायझेशन इज द प्रोसेस बाय विच फूड प्रोडक्ट सच ॲज ज्यूस अँड द डेअरी प्रोडक्ट आर माइल्ड हिटेड टू किल हार्मफुल. बरोबर. याच्यामध्ये आपण जे ज्युसेस आहे, जे डेअरी प्रोडक्ट आहे, जे म्हणजे लिक्विड प्रोडक्ट आहे, त्याला आपण हीट करतो, एक माइल्ड हीट ट्रीटमेंट देतो. कशासाठी, तर हार्मफुल बॅक्टेरिया आणि पॅथोजेनिक मायक्रोब्सला किल करण्यासाठी. नेक्स्ट पॉईंट काय आहे. पाश्चरायझेशन हॅज रिओलनाइज फूड सेफ्टी विदिन द डेअरी इंडस्ट्री. येस मित्रांनो, सगळ्यात पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जर पाश्चरायझेशनचा कुठं झाला असेल तो कुठं झालेला आहे, डेअरी इंडस्ट्रीमध्ये. कारण की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, डेअरीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट रॉ मटेरियल किंवा जे बेसिक रॉ मटेरियल काय आहे, मिल्क आहे. आणि मिल्कचं मॉइश्चर कंटेंट खूप हाय असल्यामुळे ते कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं, एकदम हाय स्पॉइल्ड फूडमध्ये, किंवा त्याला आपण म्हणू शकतो की पेरिशेबल फूड, नाही का. आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ आहे मित्रांनो पेरिशेबल, सेमी पेरिशेबल आणि नॉन पेरिशेबल फूडवरती. तर तो व्हिडिओ पण तुम्ही बघून घ्या की तुम्हाला क्लिअर कट आयडिया होऊन जाईल की पेरिशेबल, नॉन पेरिशेबल आणि सेमी पेरिशेबल म्हणजे काय. तर मिल्क एक आपलं पेरिशेबल फूड आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट खूप हाय आहे आणि लवकर खराब होऊन जातं. तर त्याकरता सगळ्यात पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जर पाश्चरायझेशनचा कुठं झाला असेल तर तो डेअरी इंडस्ट्रीमध्ये झाला आहे मित्रांनो. आणि लास्ट पॉईंट काय. टुडे नियरली ऑल मिल्क प्रोडक्ट अवेलेबल इन अ स्टोअर हॅव बीन पाश्चराइज. बरोबर. जे पण डेअरीचे मिल्क प्रोडक्ट तुम्हाला स्टोअरमध्ये भेटतात, अमूलचे असो किंवा कुठल्या पण ब्रँडचे असतो, तर पाश्चरायझेशन त्यांचं झालेलं जास्त मित्रांनो. तर मित्रांनो आता बघूया ऑब्जेक्टिव्ज. म्हणजे पाश्चरायझेशन तर आपण बघितलं, पण पाश्चरायझेशन का करायचं, नाही का. आता तुम्ही म्हणसान की हा एवढा सांगतोय, त्याचा उपयोग काय, त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय. तर आता ऑब्जेक्टिव्ह बघूया की पाश्चरायझेशन आपण काय केलं पाहिजे. तर त्याचे दोन पर्पज आहे बेसिकली मित्रांनो. पहिला आहे पब्लिक हेल्थ अस्पेक्ट आणि दुसरा आहे किपिंग क्वालिटी. तर पब्लिक हेल्थ अस्पेक्ट म्हणजे आपली जी पब्लिक आहे त्यांच्या हेल्थवर इम्पॅक्ट कसा होईल तो अस्पेक्ट पहिले बघूया. त्याच्याबद्दलचा पहिला पॉईंट काय आहे. टू मेक प्रोडक्ट सेफ फॉर ह्युमन कन्झम्पशन बाय डिस्ट्रॉईंग ऑल बॅक्टेरिया दॅट मे हार्मफुल टू हेल्थ. बरोबर. पाश्चरायझेशन बेसिकली मित्रांनो काय करतं, तर जे पॅथोजेनिक मायक्रोब्स आहे त्यांना काय करतं, किल करतं. तर किल केल्यामुळे काय होणार मित्रांनो, की जे ह्युमनच्या म्हणजे दूध घेतल्यानंतर माणसाच्या शरीरामध्ये जे पॅथोजन्स जाणार आहेत ते काय होणार, किल होणार. त्याकरता जी ह्युमन सेफ्टी येणार मित्रांनो मिल्कबद्दलची, ती
अजून जास्त होणार, किंवा जे आपलं प्रोडक्ट आपण पाश्चराईज करतोय ते अजून सेफ होणार. का? कारण की त्याच्यामधले जे पॅथोजेनिक मायक्रोब्स आहे ते काय होणार, किल होणार. आणि नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे, किपिंग क्वालिटी ॲस्पेक्ट. किपिंग क्वालिटी ॲस्पेक्टमधला पहिला पॉईंट काय आहे, टू इम्प्रूव्ह द किपिंग क्वालिटी ऑफ मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट. म्हणजे बेसिकली पाश्चरायझेशनचा ऑब्जेक्टिव्ह जास्त करून पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपण बघितला आहे कुठे, मिल्क आणि मिल्क प्रोडक्टसाठी. दुसरा काय, पाश्चरायझेशन कॅन डिस्ट्रॉय सम अनडिझायरेबल एन्झाईम्स अँड मेनी स्पॉइलेज बॅक्टेरिया. बरोबर, काही एन्झाईम्स पण असतात मित्रांनो आपल्या फूड प्रोडक्टमध्ये, जे आपण म्हणजे आपल्या शरीरामध्ये गेल्या नाही पाहिजेत, कारण की त्या अनडिझायरेबल असतात. म्हणजे त्यांच्यामुळे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन होऊन फूड पॉयझनिंग किंवा फूड टॉक्सिकेशन होऊ शकतं आणि बॅक्टेरिया आता किलच होत आहेत. त्याकरता आपलं जे पाश्चरायझेशन आपण करतो त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी, एक तर अनडिझायरेबल एन्झाईम आणि दुसरा हार्मफुल बॅक्टेरिया पण किल होतात. आणि सगळ्यात त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कुठं होतो, नेक्स्ट पॉईंट बघूया. शेल्फ लाईफ कॅन बी इन्क्रीज टू 7, 10, 14 और अप टू 16 डेज. बरोबर, त्याचा इम्पॅक्ट कुठं होणार, आपल्या प्रॉडक्टची शेल्फ लाईफ वाढणार. शेल्फ लाईफ वाढणार म्हणजे काय, त्याची किपिंग क्वालिटी. म्हणजे आता स्टार्टिंगला जर तुम्ही पाश्चराईज नाही केलं तर तुमचं दूध एका दिवसात खराब होणार. पण जर त्याच दुधाला तुम्ही जर पाश्चराईज केलं तर तुम्ही त्याला 5-6, जर तुम्ही त्याचं स्टोरेज चांगलं केलं तर 5-6 दिवस चांगल्या रीतीनं ठेवू शकता, विना काही त्याच्यात स्पॉइलेज होता. तर हे दोन ऑब्जेक्टिव्ह आहे मित्रांनो. पहिला पब्लिक हेल्थ आणि दुसरा आहे किपिंग क्वालिटी ॲस्पेक्ट. प्रिन्सिपलबद्दल थोडं बघूया, मी इथं दिलेलं नाही पण एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो. प्रिन्सिपल असा आहे मित्रांनो, की आपले जे पॅथोजन्स असतात किंवा जे बॅक्टेरिया आहेत, तर तुम्हाला हे माहीत आहे बॅक्टेरिया काय, सिंगल सेल मायक्रोब आहे आणि त्याच्यामध्ये जास्त करून तो कुठला असतो, प्रोटीननी बनलेला असतो. तर जेव्हा पण प्रोटीन हाय टेम्परेचरला एक्सपोज होतं तेव्हा त्याचं काय होतं, डिनॅच्युरेशन होतं किंवा कोॲग्युलेशन होतं. आणि कोॲग्युलेशन झाल्यामुळे त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते काय होतं, डिस्टर्ब होतं आणि त्याचं जे फंक्शन आहे, मेटाबॉलिझम आहे, सगळा स्टॉप होऊन किल होऊन जातं मित्रांनो. तर हा बेसिक प्रिन्सिपल आहे मित्रांनो पाश्चरायझेशनचा, की आपण हीटला जेव्हा बॅक्टेरियाला एक्सपोज करू तर त्याचं स्ट्रक्चर काय होणार, डिस्टर्ब होणार आणि तो किल होणार. का? कारण की त्याच्या बॅक्टेरिया प्रोटीनचा बनलेला असतो आणि प्रोटीनला आपण जेव्हा हाय टेम्परेचरला हीट करणार तेव्हा तो काय होणार, डिनॅचर होणार. तर हा शॉर्टमध्ये प्रिन्सिपल आहे मित्रांनो पाश्चरायझेशनचा. तर आता नेक्स्ट बघूया मित्रांनो पाश्चरायझेशनबद्दल थोडी माहिती, की नेमकं पाश्चरायझेशन काय आहे. तर पहिला पॉईंट काय आहे, पाश्चरायझेशन इज यूज स्पेशली वेन द एम इज टू किल पॅथोजेनिक मायक्रोब्स अँड वेअर द स्पॉइलेज मायक्रोऑर्गॅनिझम आर नॉट व्हेरी हीट रेजिस्टन्स. बरोबर, पाश्चरायझेशन आपण कुठं करतो मित्रांनो, जिथं आपल्याला पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्सला किल करायचं आहे आणि अशा प्रोडक्टमध्ये हीट रेजिस्टन्स मायक्रोब्स म्हणजे थर्मोफिल्स टाईपचे मायक्रोब्स जास्त प्रमाणात नाही आहे, अशा फूड प्रॉडक्टला आपण पाश्चरायझेशन करतो मित्रांनो. तुम्ही कधी असं ऐकलं नसेल की मीट फूड इंडस्ट्रीमध्ये पाश्चरायझेशन केलं. मीट फूड इंडस्ट्रीमध्ये थर्मोफिल्स जास्त प्रमाणात अवेलेबल असतात, त्याकरता आपण तिथं पाश्चरायझेशन करू शकत नाही. तर पाश्चरायझेशन मित्रांनो अशा ठिकाणी आपण करतो जिथं आपल्याला पॅथोजन्सला किल करायचं आहे, बेसिक पॅथोजन्सला, आणि तिथं जे मायक्रो ऑर्गॅनिझम जास्त हार्मफुल आहेत ते हीट रेजिस्टन्स नाही आहे. नेक्स्ट पॉईंट काय, इन ॲडिशन टू डिस्ट्रॉईंग सम मायक्रो ऑर्गॅनिझम पाश्चरायझेशन ऑल्सो इनॅक्टिवेट सम एन्झाईम. बरोबर, आपण ऑब्जेक्टिव्हमध्ये भेटलो की आपले जे मायक्रोब्स आहे, पॅथोजेनिक मायक्रोब्स आहे, त्यांना किल करता करता पाश्चरायझेशनमुळे आपल्या काही अनडिझायरेबल एन्झाईम्स पण इनॅक्टिवेट होऊन जातात मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट काय, पाश्चरायझेशन डज नॉट चेंज द कलर अँड फ्लेवर टू एनी सिग्निफिकंट लेवल. बरोबर, तुम्ही पाश्चराइज मिल्क पिलं आणि नॉर्मल मिल्क पिलं तर त्याच्यामध्ये कलर फ्लेवर जास्त डिफरन्स तुम्हाला दिसणार नाही. एकदम स्लाईट डिफरन्स जे फूड टेक्नॉलॉजिस्ट किंवा ज्यांना सेन्सरी खूप स्ट्रॉंग आहे त्यांना जाणून येईल, बाकी काही डिफरन्स तुम्हाला फ्लेवर आणि कलरमध्ये चेंज दिसणार नाही मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट काय, सिन्स पाश्चरायझेशन डज नॉट किल ऑल मायक्रोऑर्गॅनिझम द प्रोसेस इज युजली कंबाईन विथ अनदर प्रिझर्वेशन मेथड लाईक रेफ्रिजरेशन, फ्रीजिंग. बरोबर, पाश्चरायझेशनमुळे तुमचे फक्त पॅथोजेनिक मायक्रोब्स किल होणार मित्रांनो. पूर्ण जे सपोज तुमचे 100 मायक्रोब्स आहे तर त्या 100पैकी 100 किल नाही होणार, त्याच्यामधले 95-96% किल होणार. पण जे बाकीचे मायक्रोब्स आहे ते तर स्पॉईल करणार. तर ते स्पॉईल होऊ नये म्हणून आपण अजून त्याच्यासाठी 1-2 प्रिझर्वेशन टेक्निक वापरतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही चिलिंग करता, रेफ्रिजरेशन करता, फ्रीजिंग करता. फॉर एक्झाम्पल तुम्ही मिल्क आणलं तर मिल्क कधी पण डिस्ट्रीब्युटर आहे किंवा जो रिटेलर आहे तो फ्रीजमध्ये स्टोअर करतो, तो डायरेक्ट ओपनमध्ये स्टोअर नाही करत. का? कारण की आपण त्याला पाश्चराईज केलेलं आहे. आणि तुम्ही जे अमूल ताजा बघता मित्रांनो ते टेट्रा पॅकमध्ये पॅक केलेलं असतं आणि ते स्टरलाइज केलेलं असतं, त्याकरता त्याला आपण नॉर्मल टेम्परेचरला ठेवू शकतो. तर याच्याबद्दल मिसकम्युनिकेशन किंवा मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका मित्रांनो, की जे टेट्रा पॅक आहे ते पण पाश्चराईज आहे. नाही, ते स्टरलाइज केलेलं आहे आणि जे आपलं HDP LDP पाऊचमध्ये येतं ते पाश्चराईज आहे मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट काय,
द इंडेक्स मायक्रोब्स फॉर पाश्चरायझेशन इज मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस. बराबर. तुम्ही तुमचं पाश्चरायझेशनचा बेसिक एम किंवा मेन एम कोणत्या मायक्रोब्सला किल करण्यासाठीचा आहे मित्रांनो? मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस हा बेसिक ऑर्गॅनिझम आहे जो इंडिकेट करतो की तुमचं पाश्चरायझेशन झालं आहे की नाही झालं आहे. आणि लास्ट पॉईंट काय मित्रांनो? इफ द मायक्रो ऑर्गॅनिझम इज किल्ड बाय पाश्चरायझेशन इट इज अज्युम दॅट ऑल अदर पॅथोजन्स आर डिस्ट्रॉय. बराबर मित्रांनो. म्हणजे जर तुमच्या प्रोडक्टमध्ये पाश्चरायझेशन केलं आहे आणि तुम्ही त्याची मायक्रोबियल टेस्ट केली आणि जर तुम्हाला असं कळतं आहे की मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस अवेलेबल नाही आहे तर तुमचं पाश्चरायझेशन सक्सेसफुल झालेलं आहे. आणि जर मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस जर मायक्रोबियल टेस्टमध्ये पॉझिटिव्ह येतो तर तुमचं पाश्चरायझेशन झालेलं नाही आहे मित्रांनो. ही टेस्ट आपण करतो पाश्चरायझेशन झाले का नाही. आणि डेअरी इंडस्ट्रीमध्ये प्रोटीएस टेस्ट करतो जी एन्झाईम टेस्ट आहे पाश्चरायझेशन झाले का नाही ते डिटेक्ट करण्यासाठी मित्रांनो. आता काही एक्झाम्पल्स बघूया मित्रांनो पाश्चरायझेशनचे की जे नॉर्मल फूड इंडस्ट्रीमध्ये यूज होतात. तर पहिलं एक्झाम्पल आहे मिल्कचं, ज्याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे 63 डिग्री सेल्सिअस फॉर 30 मिनिट्स और 71.5 डिग्री सेल्सिअस फॉर 15 सेकंड्स. म्हणजे जी डेअरी इंडस्ट्री तिथं जे पाश्चरायझेशन होतं ते 63 डिग्री सेल्सिअस फॉर 30 मिनिट्स असं पण करू शकता किंवा तुम्ही 71.5 डिग्री सेल्सिअस फॉर 50 सेकंड्स असं पण करू शकता. नेक्स्ट आहे बिअरसाठी, ज्याच्यामध्ये तुम्ही 65 to 68 डिग्री सेल्सिअस फॉर 20 मिनिट करता बॉटल पाश्चरायझेशन. नेक्स्ट आहे फ्रूट ज्युसेस, जे आपण फ्रूट ड्रिंक्स घेतो RTS, रेडी टू ड्रिंक, रेडी टू ईट. त्याचं एक्झाम्पल काय? 65 डिग्री सेल्सिअस फॉर 30 मिनिट्स और 77 डिग्री सेल्सिअस फॉर 1 मिनिट और 88 डिग्री सेल्सिअस फॉर 15 सेकंड्स. तर हे एक्झाम्पल आहेत मित्रांनो फूड इंडस्ट्रीमध्ये पाश्चरायझेशनचे, जे आपण नॉर्मल वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये करतो, म्हणजे अल्कोहोल इंडस्ट्री, मिल्क इंडस्ट्री, डेअरी इंडस्ट्री किंवा फ्रूट ज्यूस इंडस्ट्री. नेक्स्ट बघूया मित्रांनो टाईप्स ऑफ पाश्चरायझेशन, म्हणजे आपण आपल्या प्रोडक्टचं पाश्चरायझेशन किती टाईपनं करू शकतो. तर बेसिकली 3 मेथड आहे मित्रांनो, LTL, HTST आणि UHT. म्हणजे LTLT म्हणजे लॉंग टेम्परेचर लॉंग टाईम, नंतर आहे हाय टेम्परेचर शॉर्ट टाईम आणि नंतर आहे अल्ट्रा हाय टेम्परेचर मेथड. तर या 3 मेथड आहे बेसिकली मित्रांनो, ज्याच्यामध्ये वेगवेगळं टेम्परेचर आणि टाईम कॉम्बिनेशन आहे, त्याच्यानुसार आपण या मेथड्स करतो मित्रांनो. तर पहिली बघूया LTLT, म्हणजे लॉंग टेम्परेचर लॉंग टाईम जे पण तुम्ही म्हणू शकता त्या मेथडला. इन LTLT पाश्चरायझेशन द पाश्चरायझेशन टाईम इज इन ऑर्डर ऑफ मिनिट अँड रिलेटेड टू द टेम्परेचर यूज. म्हणजे याच्यामध्ये बेसिकली तुमचं टेम्परेचर कमी ठेवता आणि टाईम पण जास्त ठेवता मित्रांनो. त्याच्यामध्ये 2 टिपिकल टेम्परेचर्स आहेत कॉम्बिनेशन. फॉर एक्झाम्पल 63 to 65 डिग्री सेल्सिअस फॉर 30 मिनिट और 75 डिग्री सेल्सिअस ओवर 8 to 10 मिनिट्स. म्हणजे याच्यामध्ये 2 टाईम अँड टेम्परेचर कॉम्बिनेशन आहे. एक तर 65 डिग्री सेल्सिअस किंवा 63 डिग्री सेल्सिअस फॉर 30 मिनिट किंवा 75 डिग्री सेल्सिअस टू 8 to 10 मिनिट्स. म्हणजे 2 टेम्परेचर कॉम्बिनेशन आहे LTLTमध्ये. लो टेम्परेचर लॉंग टाईममध्ये मित्रांनो. नेक्स्ट काय आहे हाय टेम्परेचर शॉर्ट टाईम. याच्यामध्ये काय आहे रॅपिड पाश्चरायझेशन इन्व्हॉल्व्स टेम्परेचर ॲट अबाउट 85 डिग्री सेल्सिअस टू 90 डिग्री सेल्सिअस और मोर अँड टाईम इन ऑर्डर ऑफ सेकंड. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही टेम्परेचर हाय ठेवताय मित्रांनो आणि टाईम कमी ठेवताय. आणि पहिल्या मेथडमध्ये टेम्परेचर कमी ठेवताय आणि टाईम थोडा जास्त ठेवताय रिस्पेक्टिव्ह ऑफ HTST. याच्यामध्ये तुमचे टेम्परेचर रेंज काय 71.7 डिग्री सेल्सिअस फॉर अबाउट 15 सेकंड्स किंवा जे ग्रेप्स आहे त्यांच्यासाठी 81 to 85 डिग्री सेल्सिअस पण ठेवू शकता. आणि लास्ट काय अल्ट्रा हाय टेम्परेचर. टिपिकल टेम्परेचर त्याच्याबद्दलचा पहिला पॉईंट काय की टिपिकल टेम्परेचर टाईम कॉम्बिनेशन मे बी 88 डिग्री सेल्सिअस फॉर 1 मिनिट और 100 डिग्री सेल्सिअस फॉर 12 सेकंड्स और 121 डिग्री सेल्सिअस फॉर 2 सेकंड्स. The treatment will destroy all about the most heat resistance pores resulting in commercial sterile product. म्हणजे अल्ट्रा हीट जी मेथड आहे आपली अल्ट्रा हाय टेम्परेचर, त्याच्यामध्ये तुमचं टेम्परेचर खूप हाय राहतं आणि तुमचा टाईम पण खूप कमी असतो. फॉर एक्झाम्पल 1 ते 2 सेकंद आणि तुमचं टेम्परेचर 100 to 121 डिग्री सेल्सिअसपर्यंत असतं मित्रांनो. तर अशा या 3 मेथड आहे. पहिली लो टेम्परेचर लॉंग टाईम, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही टेम्परेचर कमी ठेवताय आणि टाईम जास्त ठेवताय. दुसरी आहे हाय टेम्परेचर शॉर्ट टाईम, ज्याच्यामध्ये तुम्ही टेम्परेचर हाय ठेवताय आणि तुमचा टाईम कमी ठेवताय. आणि नेक्स्ट आहे अल्ट्रा हाय
टेम्परेचर, ज्याच्यामध्ये तुम्ही टेम्परेचर 100 to 121 डिग्री सेल्सिअस पण जाऊ शकता 1 ते 2 सेकंदासाठी. तर या 3 टाईप्स मेथड आहे मित्रांनो पाश्चरायझेशनच्या, ज्या आपण बेसिकली इंडस्ट्रीमध्ये किंवा जे आपली फूड इंडस्ट्री त्याच्यामध्ये यूज. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल किंवा तुम्हाला याच्यापासून काही माहिती भेटली असेल किंवा हा व्हिडिओ तुम्हाला यूजफुल वाटला असेल तुमच्या करिअरसाठी किंवा प्रोफेशनसाठी, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नव्या अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत करण मोगल सायनिंग ऑफ. जय हिंद, जय महाराष्ट्र.